दादा, वर्षाताई कोणी आहे का? रात्री कोणाचा फोन? हॅलो हॅलो, अलकनंदा मॅडम आहेत का? कोण बोलतंय? तुम्ही लवकर फोन द्या त्यांना, खूप अर्जंट आहे. अहो इतक्या रात्री तुम्ही फोन केलाय, कुठनं बोलताय? मॅडम ऐका ना प्लीज, माझं त्यांच्याशी बोलणं फार महत्वाचं आहे. मग त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन करा ना तुम्ही. हे बघा मॅडम, आम्ही निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल मधून बोलतोय. इथे पेशंटची इमर्जन्सी आहे आणि त्याच्यासाठी माझं अलकनंदा मॅडमशी बोलणं फार महत्वाचं आहे. आणि आम्ही पर्सनल नंबरवर फोन केला होता, पण फोन लागत नाहीये. प्लीज त्यांना फोन द्या. मेंटल हॉस्पिटलमध्ये कुठला पेशंट? हे बघा, माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. प्लीज त्यांना फोन द्या. बरं बरं, मी सांगते त्यांना. हा कोणता पेशंट आहे ज्याच्याबद्दल कोणालाच काही माहित नाही? मॅडीला एवढं बजावलं होतं, हा आवाज करू नकोस म्हणून. कान फटून काढते आता चांगली. मॅडी ना, तू काय काम आहे? मला कशाला उठवायला आलीस तू? मला झोपायचंय. चल. निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमध्ये कोण आहे? काय बडबडतेस? निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमधनं फोन आला होता. ते डॉक्टर म्हणाले तुमच्याशी अर्जंटली बोलायचे. तिथे तुमचा कोणीतरी पेशंट ऍडमिट आहे असंही म्हणाले. काही बडबडतेस का? रॉंग नंबर असेल. रॉंग नंबर? मग दुसरं काय? आणि तेवढ्यासाठी तू इथे मला आत्ता एवढ्या रात्री उठवायला आलीस? ते डॉक्टर म्हणाले त्यांना अलकनंदा मॅडमशी बोलायचं. मग अलकनंदा काय मी एकटीच आहे? अख्ख्या कोल्हापुरात 1000 अलकनंदा असतील. नाही, हजारो अलकनंदा असतीलही कोल्हापुरात, पण फोन आपल्या लँडलाईनवर आला होता आणि ह्या घरात एकच अलकनंदा आहे, तुम्ही. श्रावणी, माझं डोकं तापवू नकोस. माझी तब्येत बरी नाहीये. जा ना, तू जाऊन झोप आणि मलाही झोपू दे. हा जा. ठीक आहे, मी आत्ता जातेय. पण काय? पण काय? नीट ऐक. माझं कोणीही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाहीये, पहिली गोष्ट. आणि फोन कुठून आला होता? मेंटल हॉस्पिटल. तो डॉक्टरच मेंटल असेल. नाही, कारण मेंटल हॉस्पिटलमध्ये असे वरचढ असतात ना, एकापेक्षा एक. तेव्हा आता तू जाऊन झोप आणि मलाही झोपू दे. चल, गुड नाईट.